विलाप तुझ वीण कोण हरिल संता, कोण हरिल मम पाप तुझ वीण कोण हरिल संता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 9व्या वचनात स्तोत्रकर्ता आसाफ दुर्जनांच्या गर्व, उद्दामपणा व उद्धटपणाबद्दल असे म्हणतो. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोंचवितात, त्यांची जीभ जगभर मिरविते. तोंड आकाशापर्यंत पोहोचविणे म्हणजेच मनुष्याचे मन इतके गर्विष्ठ होणे की त्याला सर्वांपेक्षा श्रेष्ठ, अगदी परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहोत असे वाटणे व अगदी परमेश्वराच्याही विरोधात बोलणे. अर्थात हे बोलणे व्यर्थ असते व त्यालाच देवाची निंदा करणे असे म्हणतात. मोशेला देण्यात आलेल्या आज्ञांमध्ये दुसरी आज्ञा आहे, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. यहूदाचा राजा हिजकिया याच्या काळी अश्शूराचा राजा सन्हेरीब याने उन्मत्त होऊन त्याच्या 2 सेवकांस हिजकियाकडे पाठविले व त्यांच्याकडून इस्रायलाच्या जिवंत देवाची निंदा करविली. त्यांनी इतर राजांची व त्यांच्या देवांची उदाहरणे देत म्हटले, या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडविला, तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम कशी सोडविणार. त्याने केवळ हिजकियाचाच उपमर्द केला नाही, तर थेट परमेश्वरालाच आव्हान दिले. त्यावर परमेश्वराचा त्याच्यावर कोप भडकला. तो म्हणाला, तू कोणाची निंदा केली, कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केले, कोणाच्या विरुद्ध तोऱ्यात बोललास, कोणावर आपल्या भुवया उंचावल्या, इस्रायलाचा जो पवित्र त्यावर? परमेश्वर सन्हेरीबावर इतका कोपला की त्याने आपला देवदूत पाठवून सन्हेरीबाचे 1,85,000 लोक मारून टाकले. इतकेच नव्हे तर सन्हेरीब खुद्द त्याच्या देवाच्या मंदिरात पूजा करीत असताना त्याच्या स्वतःच्याच 2 पुत्रांनी त्याचा वध केला. अशा प्रकारे परमेश्वराने त्याचेच शब्द त्याच्याच घशात घातले. परमेश्वराने इस्रायलाला तर सन्हेरीबाच्या हातातून सोडविलेच, परंतु सन्हेरीबाचा देव त्याच्यासमोर असूनही जिवंत परमेश्वराच्या हातून त्याला सोडवू शकला नाही. होय, तो जिवंत परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस त्याच्या पुत्राद्वारे वाचविण्यास व सार्वकालिक जीवन देण्यास समर्थ आहे. मात्र जे विश्वास न ठेविता त्याच्या विरुद्ध बोलतात त्यांस त्याच्यापासून कोण सोडवेल? वचन सांगते, त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस अर्थात न्यायाचा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल? त्या क्रोधापासून वाचण्यासाठी आजच ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण साधून घ्या. धन्यवाद.